सर्व प्रकारचे सॅलड ट्राय करून झाले. मशरूम सॅलड कधी ट्राय नाही केलं आहे तर मग ही रेसिपी तुमच्यासाठी. हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर फ्रेंड्स, आज आपण करणार आहोत मशरूम सॅलड. खूप इझी आणि अगदी घरी असलेल्या कमी साहित्यांमध्ये बनून तयार होते. चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर फ्रेंड्स, इथे मी मार्केटमधून मशरूम घेऊन आलेली होती. मार्केटमध्ये फ्रेश आणि छान मशरूम यायला तर चालू झालेले आहेत. तर इथे मशरूम जे होते ते साफ होते, जास्त माती वगैरे नव्हती. त्याच्यामुळे फक्त पाण्याने मी 3 ते 4 वेळा क्लीन होईपर्यंत धुवून घेणार आहे. जर तुम्ही मशरूम आणता आणि जर जास्त माती असेल तर त्याला धुवायची मी मेथड सांगते. मशरूम काढल्याबरोबर त्याला गहू किंवा तांदळाचं पीठ लावून घ्या. हाताने व्यवस्थित मशरूमला चोळून घ्या आणि मग नंतर पाण्यातून 2 ते 3 वेळा साफ धुवून घ्या. या मेथडने सुद्धा जर मशरूम साफ केले तर व्यवस्थित क्लीन होऊन जातात. तर मशरूमच्या बऱ्याचशा रेसिपीज माझ्या चॅनलवरती ऑलरेडी मी अपलोड केलेल्या आहेत. मशरूम चिकन बनवलेला आहे, मशरूम सूप बनवलेला आहे, मशरूम काजू रेसिपी मसाला बनवलेला आहे. तर अशा बऱ्याच रेसिपी आहेत माझ्या चॅनलवरती, तुम्ही व्हिजिट करून पाहू शकता. तर आज आपण सॅलड बनवणार आहोत. त्यासाठी मी अशा पद्धतीने कट करून घेते आणि अगदी 4 ते 5 मशरूम मी इथे यूज करणार आहे. तर अशा ह्याच्याने मी कट करून घेते. तुम्ही तुमच्या आवडीनुसार आवडत्या शेपमध्ये कट करून घेऊ शकता किंवा फक्त 2 भाग करून घेतले तरी सुद्धा चालेल. अगदी रेग्युलर जेवढं सॅलडला आपलं जे साहित्य लागतं, अगदी रेग्युलर साहित्यामध्येच आपली जी रेसिपी आहे ती होऊन जाणार आहे. तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी पूर्ण साहित्य आणि कृती प्रमाणासकट दिलेले आहे, तर तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन नक्की चेक करा. इथे आपल्याला लागणारं सर्व साहित्यसुद्धा आहे. मशरूम घेतलेले आहेत. मशरूममध्ये थोडंसं इथे जर तुम्हाला पाहिजे तर तेल घेऊ शकता. मी इथे अजिबात तेल यूज केलेला नाही आहे, कारण मशरूमवरती झाकण ठेवला की इथे मशरूमला आपणे आप पाणी सुटतं. त्याच्यामुळे मी अजिबात इथे यूज केलेला नाही आहे. तुम्ही पाहू शकता. अगदी 2 मिनटं आपल्याला हाय फ्लेमवरती परतवून घ्यायचं आहे, म्हणजे पाणी लवकर सुटतो मशरूमला. तुम्ही पाहू शकता. 2 मिनटं असं परतवून घेतल्याच्या नंतर आपल्याला गॅसचा फ्लेम आहे तो लो करायचा आहे, म्हणजे जे पाणी आहे ते अजून सुटणार नाही, आटून जाईल. अशा पद्धतीने तुम्ही पाहू शकता. फ्लेम लो करून घेतलेला आहे मी आणि थोडंसं पाणी कमी होईपर्यंत मी असंच परतवून घेणार आहे 2 मिनटं. ते अगदी 4 ते 5 मिनटात आपले मशरूम जे आहेत ते अगदी सॉफ्ट होऊन जातात. तुम्ही पाहू शकता. एक्स्ट्रा पाणी जो आहे, तर हे एक्स्ट्रा पाणी जे आहे ते तुम्ही गाळूनही घेऊ शकता किंवा आटवेपर्यंत तुम्ही गॅसवर परतवून घेऊ शकता. तर आता आपला मशरूम जे आहे ते अगदीच थोडेफार थंड झालेले आहेत आणि आता ते मशरूम जे आहेत ते मी एका बाउलमध्ये काढून घेते. तुम्हाला जर बाउल आवडला असेल, त्याची लिंक पाहिजे असेल तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे. आता इथे आपण बारीक चिरलेला कांदा, त्याचबरोबर टोमॅटो, कॉर्न घ्यायचे आहेत. कॉर्न शिजवलेले आहेत बॉइल्ड. त्यानंतर शिमला मिरची, काकडी, तुम्ही इथे गाजरसुद्धा टाकून घेऊ शकता. त्याचबरोबर लिंबू टाकायचं आहे. लिंबूमुळे छान फ्लेवर येतं. त्यानंतर काळी मिरी पावडर, चवीनुसार मीठ. तुम्ही तुमचं साहित्य असेल त्याच्याप्रमाणे कमी जास्त मीठ करू शकता. त्याचबरोबर इथे चाट मसालासुद्धा घेतलेला आहे. ते लसूण मी किसून घेतलेले आहे. तुम्ही एकदम बारीक ठेचून घेतले तरी चालेल. इथे 2 चम्मच इतकं मी मध घेतलेलं आहे आणि ते सुद्धा आपल्याला व्यवस्थित सर्व मिक्स करून घ्यायचं आहे. नंतर कोथिंबीर टाकायची आहे आणि सर्व मिक्स करून घ्यायचं आहे. तर अशाच पद्धतीने इझी पिझी आपला मशरूम सॅलड जो आहे तो रेडी झालेला आहे. तुम्ही इथे जर तुम्हाला ड्राय वाटत असेल तर तुम्ही इथे दहीसुद्धा यूज करू शकता. तर फ्रेंड्स, त्याचबरोबर आज मला एक मेशोचं पार्सल रिसीव झालं होतं. त्याच्यामध्ये मी ह्या ज्या नाईफ आहेत त्या मागवलेल्या होत्या. अगदी 140 की 150 ह्या रेंजमध्ये मला ह्या छान
नाईफ ज्या आहेत त्या मिळाल्या आहेत. जर तुम्हाला आवडल्या असतील, तुम्हाला घ्यायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी याची लिंक देते. पण खूप धार आहे, जर तुम्ही यूज करत असाल तर सांभाळून यूज करा. बाय. पुन्हा भेटूया आपण अशाच हेल्दी आणि छान व्हिडिओमध्ये. अशा छान छान हेल्दी, टेस्टी आणि डिलिशियस रेसिपीसाठी रियाज किचनला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल चॅनल सबस्क्राईब करा. बाय.